आताची महत्त्वाची बातमी आहे। नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रोची झेप पाहायला मिळणार आहे। इस्रोच्या एक्स्पोसॅट उपग्रहाचं थोड्याच वेळात प्रक्षेपण होणार आहे। ब्रह्मांडातील बारकाव्यांचं संशोधन करण्यासाठी इस्रोची ही महत्त्वाकांक्षी अशी मोहीम आहे। सॅटेलाइटला 650 किलोमीटर उंचीवरती तैनात केलं जाणार आहे। तब्बल 22 मिनिटात म्हणजे प्रक्षेपणानंतरच्या 22 मिनिटात हा सॅटेलाइट प्रक्षेपित झाल्यानंतर 650 किलोमीटर उंचीवरती तैनात होणार आहे। अधिक माहिती घेणार आहोत। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संदीप, एक महत्त्वाकांक्षी पाऊल असणार आहे पुन्हा एकदा इस्रोसाठीचं। वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतासाठी प्रामुख्याने देशासाठी ही एक महत्त्वाची गोष्ट म्हणावी लागेल की आजच्याच दिवशी या एक्स्पोसॅट उपग्रहाचं जे प्रक्षेपण आहे ते केलं जातं आणि श्रीहरिकोटामधून खरं तर हे केलं जाणार आहे। आणि महत्त्वाचं हेच आहे की 2017 मध्ये इस्रोनं हे अभियान सुरू केलेलं होतं आणि या मोहिमेचा सगळा खर्च जो आहे तो जवळपास 9.5 कोटी रुपये आहे। आणि प्रक्षेपणानंतर जवळपास 22 मिनिटं तो जो एक्स्पोसॅट असणार आहे तो उपग्रह त्याच्या नियुक्त कक्षेमध्ये तैनात केला जाईल आणि त्यानंतर 2 पेलोड्स आहेत त्यामध्ये, त्यातला एक पोलिक्स आहे आणि दुसरा एक्सपेक्ट आहे। अशा पद्धतीने दोन्ही जे प्रक्षेपण आहे ते थोड्या वेळात केलं जाईल। आणि महत्वाचं हे आहे की यासाठी शास्त्रज्ञांनी मोठी मेहनत घेतलेली आहे। यापूर्वी माहिती आपल्याला चांद्रयान मोहिमेसाठी इस्रोनं मोठे प्रयत्न केले होते। नक्कीच, आणि अगदी काहीच सेकंद राहिलेले आहेत एक्स्पोसॅटच्या प्रक्षेपणासाठीची आपण ही थेट दृश्य बघतोय।